दशरथ कोण होतं? पप्पा. कोणाचे? रामाचे. हा, आणि रामाची आई कोण होती? कौशल्या. हा, करेक्ट. आणि रामाला वनवासात कोणी पाठवलं? कैकेयीला कोणी सांगितलं? मंथरानी. मग राम कोण कोण गेलं जंगलात? राम, लक्ष्मण, सीता. हा. रामानी रावणाला कसं मारलं? दिशून नाही, कुठं मारलं? बेंबीत बाण मारला. करेक्ट. आशीर्वाद द्या पप्पाला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले YouTube चॅनल आई बन भारी देवमध्ये. सो नवरात्र चालू आहे आणि मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की भोंडला आणि आम्ही दांड्या पण सेलिब्रेट केलं. सो तसंच आज आहे दुर्गाष्टमी. म्हटलं की कन्यापूजन आहे म्हणून मग रुहीचं पण कन्यापूजनसाठी आपण काहीतरी तिला पण गिफ्ट देऊया, तिचं पण पाय वगैरे धुऊया. आणि तिला मी हे सांगितलंय तर की कसं करायचं काय, तेव्हापासून ती खूप जास्त एक्सायटेड आहे. तिच्या 1-2 मैत्रिणींना पण मी बोलवलंय. सो म्हटलं की त्यांचं पण करूया वगैरे. मग म्हणून म्हटलं चला की काय काय करतो काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि सोबत दसऱ्याचं सेलिब्रेशन आम्ही कसं करतोय काय तेही तुमच्यासोबत याच व्हिडिओमध्ये मी शेवट करेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. हो, तुझ्या पाया पडा. हो, तू देवी आहे, आम्हाला सगळे पडतात तुझ्या पाया. थांब मग तू बस एका जागी. मॅडमला किती गाय स्वतःचे पाय धुवायचे. कधी एकदा माझे पाय धुतात अशी बसले ती हाईटीत. काय करायचंय? काय करायचंय? हा, लपतछपी नाही. आता काय करायचंय? बसून पाय धुवायचे. का बरं? तुझे का पाय धुवायचे? काय? हो, पप्पा पण धुणार आहेत. सगळे धुणार आहेत तुझे पाय. आणि धुवून काय करायचं मग? धुवून काय करायचं? फुल ठेवायचं. अजून अजून गिफ्ट द्यायचं तुला. ये चला बस आले मी. हो, हे असे पॅकेट तयार केलेत मी सगळ्यांना द्यायला. काय काय तुझ्यासाठी गिफ्ट पण आहे. 2 गिफ्ट आणलेत मी. ये फ्रूट द्यायचं, गिफ्ट द्यायचं. गिफ्ट घ्या, गिफ्ट. ये अजून एक गिफ्ट, अजून एक गिफ्ट. ते पप्पा देतील. अजून एक गिफ्ट. किती सारे गिफ्ट आहेत. हा, छान छान. पाय पडू दे. पाया असं असं पाय आशीर्वाद द्या. आधी हे नाही ते सांगते तुला कसं करायचं. ओम पाणी पप्पाचं नैवेद्य दाखवल्यासारखंच करतात म्हणून. हो, पुसून घ्या. पाय पुसून घ्या. आमचे स्वच्छ स्वच्छ झाले. आता कुंकू लावा. तिला मजा येते. हा, पण एकदम VIP जसा फील माऊला. हा 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 हा. वा 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 वा.
डोक्यावर पण टाका. हा हा. आहा आहा. नैवेद्यम नमो नमः. धूप आरती नमो नमः. खाद्य नैवेद्यम नमो नमः. खाद्य नैवेद्यम नमो नमः. पाय पडू द्या. गिफ्ट द्या. आशीर्वाद द्या पप्पाला. गिफ्ट करा. इकडे फोटो. जय दुर्गा माता की जय. जय जय दुर्गा माता की जय. जय जय दुर्गा माता की जय. कपडा पुसला. तर दुर्गा मातेला कुंकू लावतो हळूच. जय जय दुर्गा माता की जय. जय जय दुर्गा माता की जय. दुर्गा मातेला खडी साखर देतो. जय जय दुर्गा माता की जय. आशीर्वाद द्या. दुर्गा माता की जय. आशीर्वाद द्या. आशीर्वाद. डोक्यावर हात ठेवा. अच्छा. काय केलं? हा त्याचे पाय सगळ्यांचे पाय धुणार आहेस का असं? हा कुंकू मी देते आणून. बघा सगळं आपलं जसं करतो तसंच केलं. पायाला लावलं कुंकू. आता आता काय करायचं का? हा अच्छा त्याला प्लम द्यायचं. ओके एकच द्यायचं बरं सगळं ते. पण तो तर बॉय आहे. बॉयला दिलं तू सगळं फुल. ओके हा द्यायचं. हा दोन्ही पायावर ठेवले. वा 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 छान. हा 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 छान छान. हा आशीर्वाद दिला का तिने? हा शिंग देऊ का म्हणे त्याला? शिंग नसतात त्याला. पण व्हेरी गुड. तू सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यात म्हणून खूप छान बाळा. आणि आज दुर्गाष्टमी असल्यामुळे माझा पण उपवास आहे. तर सगळं उपवासाचे पण पदार्थ मी काय काय बनवलेत काय ते पण तुमच्यासोबत शेअर करते सगळं. आणि त्याचबरोबर म्हटलं की रुहीला जे काही रामायणातलं सगळं माहिती आहे तर ते तिचा पण एक व्हिडिओ आपण बनवूया आणि सगळ्यांसोबत शेअर करूया. पूर्ण रामायणात ती सांगते पण आणि काही काही ॲक्ट पण करते. सो मी ते जसं ती होईल पॉसिबल तसं शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न नक्की करेल. तशी करतेच ती नेहमी पण आता माहीत नाही जेव्हा कर म्हटलं तेव्हा करेल की नाही. जसं होईल तसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न नक्की करेल. हां तू कोण बनली आता? सीता. हां आता मग तू सीता बनणार आणि मग तू सगळं पप्पा रावण. मी राम. मी राम बनते. हां लक्ष्मण आजोबा. हां आता आपण पहिले कशाची ऍक्टिंग करायची? ते पळून न्यायची करायची का? हा ये मग तू सीता मी राम बनते. हरिण चाहिए? ठीक है मैं लेके आता हूँ. जाते. आता पप्पा लक्ष्मण बनलेले आहेत. पप्पा लक्ष्मण. आता मी इकडे राम. बचाओ लक्ष्मण मुझे बचाओ. लक्ष्मण तुम गिरा दिख क्या? ओके सीता मैया मैं लक्ष्मण रेखा यहाँ पे खींचता हूँ. आप इसके बाहर मत जाना. हाँ लक्ष्मण काय करतोय? लक्ष्मण रेषा काढतोय का? आता तू सीता मी रावण आहे. भिक्षाम देही भिक्षाम देही. अच्छा लक्ष्मण रेषेत थांबले का सीता? मुझे भिक्षा दो भिक्षा दो. मैं नहीं आ सकती. तुम बाहर नहीं आ सकती लेकिन मुझे भिक्षा तो देनी पड़ेगी.
आली लक्ष्मण रेषा पार करून आली मम्मी रावण हा हा मैं तुमको उठा के लेके अभी ये सीता को मैं श्रीलंका में लेके आऊंगी जाऊंगा चलो बैठो झाड़ के नीचे कशी बसली मग सीता सीता कशी बसली ओ सीता सीता कशी बसली झाडाखाली सीता मारेंगे लक्ष्मणला बाण लागला हा म्हणू बाण लागलाय लक्ष्मणला काय घेऊन चालली हा संजीवनी बुटी लावा हाताला पायाला संजीवनी बुटी सगळीकडे लावायची हा अजून संजीवनी बुटी लावायची तर नीट झाला का लक्ष्मण हा झाला आता नीट झाला तिथंच बसायचं काय ते काय अगे लपून थोडी बसतो आज कौन लपून बसले मैं ठीक हो गया अरे सब लोग कहाँ गए हनुमान अंगद जय श्री राम बस गुरुजी सब लोग कहाँ गए सब लोग कहाँ गए सब लोग कहाँ गए हे रामायण भारीच चाललंय हनुमान कुठे लपलाय हनुमान किधर है संजीवनी बुटी आणून लपूनच बसलाय हनुमान अरे कौन है रे इथे कौन है रे इथे थैंक यू अरे बाप रे मारा आता कोण मारणार कुठं मारलं बाण बेरीत मारला आता मी मेली रावण तर मेला आता ही पण लक्ष्मण ती सगळे रोल प्ले करतो अरे तुम्ही संजीवनी बुटी आणा चला संजीवनी बुटी आणली आहे लावा संजीवनी बुटी लावा संजीवनी बुटी लावा तिथं पण लावतो क्रीम लावली तिथं पण लावतो लक्ष्मण थोडी सांगतो झोपेत म्हणून असं इथं पण लावतो इथं पण लावली आता मी अभी ठीक हुआ हाँ अभी ठीक हुआ अभी तुम ठीक हो गए वो छोटीच काढली कुठे नाही गे त्या पप्पाला तिथं बनवलंय का इथं बसली ओके मध्ये आता तू रावण तू पण की रावण जा ना तूच रावण बन नाही तू रावण बनला मी आडी नाही तू कोण अरे मी आडी ना खाली सुधार जाते तू तू रावण बन बर. श्याम देवी बर भिक्षाम देई म्हणते नाही हे ते पप्पा पप्पा लक्ष्मण देवीच्या बाहेर नाही हाँ भिक्षाम देही मेरे पास फ्रूट्स है अरे आता कोण उचलणार पप्पाला कोण उचलणार जाते आता मी घेऊन जाते अरे तू घेऊन जा ना पप्पा तू झाडावर बस ना झाडाखाली बसा पप्पा पप्पा हे तुमची आहे
सीता आहे ना आता, मग झाडाखाली बसायचं असतं. हॅलो हनुमान. रडत बस. मला वाटते ती कॅरेक्टर प्ले करण्यापेक्षा डायरेक्शनच चांगलं कर. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. The next day. सो आज आहे दसरा आणि आज आम्ही काय काय केलं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतेच पुढच्या काही क्लिप्समधनं. पण त्याआधी सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज अशी मस्त एक अशी डिझायनर साडी घालून रेडी झाली आहे, सिम्पल सोबर, काही फार आवरलेलं नाही आहे. आणि रुहीला पण एक छानसा ड्रेस घालून रेडी केलं आहे. कसं काय ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करतेच. सो आज आम्ही काय काय दिवसभर केलं त्याचे व्हिडिओ तुम्ही बघा. सगळ्यात पहिले तर सकाळी उठल्या उठल्या पंकजनी सगळ्या घरासाठी किंवा गाडीसाठी सगळे हार बनवून घेतले आणि मी देवाची पटकन पूजा करून घेतली. मला काय दिसलं? काय दिसलं? हे काय? हे काहीतरी आहे. आंब्याची पानं. आंब्याची पानं. आंबा. आज काय? आज काय? हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. म्हणून काय केलं? काय केलं? हा, सगळ्यांना बोललीस तू? हॅपी दसरा. हा, सगळ्यांना बोलले. अरे वा. देते ना खोली शॉकून तुला. एकच म्हणून दोन घेते. आणि त्यानंतर पटकन सगळा स्वयंपाक करून घेतला. आमच्याकडे घट असतात म्हणून पुरणाचाच नैवेद्य असतो म्हणून, आणि त्याला खूप वेळ पण लागतो म्हणून पटापट सगळा स्वयंपाक करून घेतला. रुहीचं इकडं मस्त पापड खा भजे खा असं चालूच होतं. सो तिची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती आणि मी पटकन माझा स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर पंकजनी जे हार केले होते तसे मग सगळ्या गाड्या धुतल्या, त्यांना हार वगैरे घातलं आणि रुहीने ते सगळं बघितलं होतं. त्याचप्रमाणे तिने घरी येऊन सगळं तिचे स्ट्रोलर, तिची जी पांडा गाडी, तिची सायकल, सगळ्याला सेम तशीच पूजा केली जसं तिने खाली बघितलं होतं. त्यानंतर मी रुहीला सांगितलं होतं की आज पाठीपूजा शस्त्रपूजा पण असते, सो तुझे बुक्स तिथे नेऊन ठेवून पूजा कर. सो ती त्याप्रमाणे ते सगळं करत होती. अरे सगळी देवीचीच बुक ठेवती. बरोबर. व्हेरी गुड. अभ्यासाचं ठेवा आता. अभ्यासाचं तिथे त्याच्यावर मी तुला सरस्वती काढून देते. हा, मी ऑलरेडी सरस्वती. लहानपणी काढायला खूप आवडेल. सरस्वती. ही सरस्वती देवी. असं सरस्वती ही पाठी ठेवायची, त्याची पूजा करायची. जा ते ठेव तिथं, तिथं ठेव आणि पूजा कर. पण ठेवतो. यावेळेस सगळ्या पूजा रुहीच करत होती. म्हणजे गाडीची पूजा तिने तिची स्वतः केली, त्याच्यानंतर पाठी पूजा तिला कर म्हटलं ते पण तिने इतकं सुंदर केलं सगळं की खऱ्या अर्थाने ह्या सणाला तिनेच सगळं केलं असं म्हणता येईल. सगळ्याचं एक फुल व्हायचं. फुल छान पूजा करते. रांगोळी तर किती छान काढली. आणि तिला या गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट आहे ना की काही सांगावं लागत नाही. ती अगदी मनोभावे ती पूजा करते. त्यामुळे खरंच असं वाटतं की तिनेच केलेलं जास्त छान आहे. आमच्यापेक्षा पण जास्त छान ती करते.
A few moments later. छान दिसते. रुहीला पण छानसं रेडी केलं आणि तिचं 10 वेळा आरशात बघणं चालू होतं की ती कशी दिसते आणि काय. तिचं छानसं आवरून झाल्यानंतर मग मात्र आम्ही निघालो मंदिरात जायला. हॅपी दसरा. खिशात गोळा करून ठेवायचा का? हॅपी दसरा रुही. हॅपी दसरा. दे दिला. हॅपी दसरा. मला पण द्या. हॅपी दसरा. आहे सगळीकडे जास्त. चला चला मंदिरात चला मंदिरात. ते मंदिर जे बाप्पाला द्यायचंय देवीला द्यायचं ना सगळ्या ते. मला खूप आहे. हा चल. तिकडे एक देवी आहे. देवी नवीन देवी आहे बघ. तिकडे आहे बघ आता. चला 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 आजूबाजू. कोण बसलं बस. कोण आहे बघ. तिला परत दाखवायला आलं लागेल आता. छोटी होती तेव्हा. तिला स्टेज वाटते ते. त्यानंतर आम्ही गेलो रावण दहन पाहायला, जे आमच्या एरियापासून थोडंफार लांब होतं, पण खास रुहीसाठी आम्ही तिथे गेलो कारण तिने कधी ते बघितलेलं नव्हतं. सो रावण दहन काय असतं ते तिला दाखवावं म्हणून मग आम्ही तिथे गेलेलो. आणि ते एक भरपूर मोठं सभासारखं होतं. सो खूप जास्त गर्दी होती, गोंधळ होता आणि बऱ्याच वेळ तो प्रोग्राम चालू होता आणि शेवटी ते दहन झालं. सोडू नको. आता यानंतर एका सेलिब्रिटी अर्पण होणार आहे. युद्ध झालं. माझ्या अंगावर उडत होतं. काय उडत होतं अंगावर? युद्धच उडत होतं. युद्ध उडत नव्हतं, ते फटाक्यांचं उडत होतं. रावण मेला ना, त्याचं उडत होतं. रावण मेला ना, कसं मारलं रामानी धनुष्यबाणाने? लक्ष्मण नव्हता, फक्त राम होता. लक्ष्मणचा भाऊ. लक्ष्मणचा भाई कोण आहे? कोण आहे? जय श्रीराम.
कोणाचे? हा, आणि रामाची आई कोण होती? हा, करेक्ट. आणि रामाला वनवासात कोणी पाठवलं? कैकेयीला कोणी सांगितलं? मंथरानी. मग राम कोण कोण गेलं जंगलात? राम, लक्ष्मण, सीता. हा, आणि मग वनवासात काय झालं? हरिण पळालं. मग सीता काय म्हणाली? ते मला हरिण पाहिजे. मला हरिण पाहिजे. राम चिरा हा, तुम हरिण आणखी आओ. आणखी आओ. जो हो हरिण चाहिए. हा, मग श्रीराम काय म्हणाले? हा, लेके आओ. मग श्रीराम काय म्हणाले? ओके. ओके. मग कुठे गेले? हरिण शोधायला. हरिण शोधायला. आणि मग नंतर काय झालं? आवाज आला. आवाज आला. काय आवाज आला? बचाव 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 बचाव. ते बचाव बचाव. कोण म्हंटल असं? हा, मग कोण गेलं? लक्ष्मण. लक्ष्मण त्यांना वाचवायला गेला. आणि काय करून गेला? लक्ष्मण रेषा काढून गेला. मग सीतेला काय म्हणाला? तू इथं थांब. हा, कुठे जाऊ नकोस. हा. तेवढ्यात काय झालं? थोडं रावण आला. रावण आला. कसा आला? साधू बाबाचं रूप घेऊन. हा, साधू बाबाचं रूप घेऊन आला. आणि काय म्हणाला? भिक्षाम दे. मग सीता काय म्हणाली? नाही, तूच आते रे. तूच आत ये. मी बाहेर येऊ शकत नाही. का बरं नाही येऊ शकत? भिक्षा वाढायला. भिक्षा वाढायला नाही येऊ शकत. मग पुढं काय झालं? मग ती भिक्षा वाढण्यासाठी मी फ्रूट आणले, खालीच टाकले. फ्रूट आणले, खालीच टाकले. हो, मग त्याला रावण उचललं. हा, रावण घेऊन चालला. कुठे घेऊन चालला? सीता काय म्हणाली? बचाव लक्ष्मण जय श्रीराम जय. बचाव बचाव. हा, असं म्हणाली. कुठे घेऊन गेला? श्रीलंकेला. मग इकडं राम आणि लक्ष्मण आले. काय म्हणाले? सीता हा, कुठे गेली? सीता कुठे गेली? हा, मग ते शोधायला निघाले. त्यांना कोण भेटलं? जटायू पक्षी. काय म्हणाला त्यांना? श्रीलंकेत घेऊन गेलाय रावण. हा. युद्ध करून घेऊन ये पण चाकूचा. मग त्या श्रीरामला रस्त्यात कोण भेटलं? शबरी मावशी भेटली. शबरी मावशी भेटली. करेक्ट म्हणू. इथं विसरलीच होते शबरी मावशी. शबरी मावशी. हा, मग काय झालं? ती बोरं घेऊन आली. बोरं घेऊन आली होती. ओके. हा, रामाला आणि लक्ष्मणला दिले. पुढं हनुमान कुठे गेला? श्रीलंकेला. आणि सीताला काय म्हणाला? सीता मी तुला उदूत ना. हा, मग सीता काय म्हणाली? अरे माझी जी श्रीराम लक्ष्मण येणार. हा, आणि काय करणार? युद्ध करून मला घेऊन जाणार. युद्ध करून मला घेऊन जाणार. करेक्ट. रामानी त्यांनी काय बांधलं समुद्रात? पूल. पूलला काय म्हणतात? राम सेतू. राम सेतू बांधला. करेक्ट. आणि मग त्याच्यावर गेले सगळे चाली चाली करत. आणि काय केलं? युद्ध केलं. काल आपण आता बघितलं ना. करेक्ट म्हणू. आणि ते युद्धामध्ये लक्ष्मणला कसं लागलं ग? कुठं लागलं? हो, मग काय केलं? मग आता काय करायचं आता? हा, असं म्हणले सगळे. मग कुठे हनुमान काय आणायला गेला? संजीवनी बुट्टी. संजीवनी बुट्टी. संजीवनी बुट्टी लाव आणली का मग? आणि कशी लावली मग? शिव गळून लावली. लक्ष्मण नीट झाला. नाही, गुरुजीनी लावली. हा, राजवैद्य. गुरुजींनी दुसरी संजीवनी बुट्टी लावली. हा,
झाडाची लावली. करेक्ट करेक्ट. करेक्ट. आणि मग रामानी रावणाला कसं मारलं? दिसून दिसून. टिचूम टिचूम नाही, कुठं मारलं? हा, बेंबीत बाण मारला. करेक्ट. रावणाला किती तोंड होते? 10 तोंड त्याची मारली. रावण मेला. मग कधी मारलं? दसऱ्याला. आणि मग ते घरी कधी आले? दिवाळीला. मग आपण सगळ्यांनी दिवाळी सेलिब्रेट केली. आणि रामाचे भाऊ कोण कोण होते? दशरथ नाही, शत्रुघ्न. पुढं लक्ष्मण. अजून त्याची आई कोण होती? आई नाही, अजून एक भाऊ राहिला ना, भरत. अशा प्रकारे मावलं सगळं रामायण येत. तुला पूर्ण रामायण येतं ना आता? रामायणची गोष्ट. करेक्ट. यांना हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. सो तुम्हाला आमचा हा दसऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि वाईफ पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. बाय. मी